आज आपण बनवूया राजस्थानी स्टाईल आलू प्याज पनीर। त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले 1 किलो, पनीर आहे अर्धा किलो आणि एकदम छोटे छोटे कांदे घेतलेले 1 किलो। बघू शकता तुम्ही। आपण आता बटाटे कट करून घेऊ। अशी कटिंग करायची आपल्याला, जास्त बारीक पण नाही करायची, या पद्धतीची कटिंग करायची। पनीरची कटिंग करून घेऊ। आपली भाजी राजस्थानी स्टाईल आहे, त्यामुळे मी पनीरचे क्यूब मोठे कापलेले आहे। तुम्ही बारीक पण कापू शकता, मी मोठे केलेले। आपले टमाटर कापून झालेले आहे। आपण आता याची प्युरी बनवून घेऊ। प्युरी बनवण्यासाठी त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे तीळ, काजू कनी, त्याची आपण आता मस्त पेस्ट बनवून घेऊ। झाले, आपण आता याच्यामध्ये पनीर फ्राय करून घेऊ। हलके गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ। गोल्डन ब्राउन झाले तर काढून घेऊ। आपलं गोल्डन ब्राउन झालेलं आहे, आपण आता त्याला काढून घेऊ। कांदे आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊ। गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेऊ। कांदे आपले गोल्डन ब्राउन झालेले, आपण आता त्यांना काढून घेऊ। बटाटे फ्राय करून घेऊ। गोल्डन ब्राउन होत तर आपण त्यांना फ्राय करून घेऊ। बटाटे गोल्डन ब्राउन झालेले, तुम्ही बघू शकता व्यवस्थित फ्राय पण झाले। आता आपण त्यांना काढून घेऊ। तयारी करून घेऊ। इथे मी लसूण घेतलेला आहे, चॉप कापलेला, हिरवी मिरची आहे, बारीक कापलेला कांदा आहे, व्यवस्थित फ्राय करून घेऊ आपण 5 मिनिट। बारीक कापलेले टमाटर, अदरक लसूण पेस्ट, आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे। आपण त्याच्यात काही मसाले घालून घेऊ। चवीनुसार मीठ, किचन किंग, गरम मसाला, धना पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, जीरा पावडर, टमाटर काजू कनीची पेस्ट, ग्रेव्ही चांगली आपण फ्राय करून घेऊ। तेल सुटून आपण याच्यामध्ये टमाटर, काजू कनी, मगज आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली पिसण्यासाठी, त्याच्यामुळे त्याचा कलर येलो आलेला आहे। मसाला चांगला आपला परतून झालेला आहे, हलका हलका त्याने तेल सोडलेलं आहे। आपण आता त्याच्यामध्ये दही आहे, दही टाकून घेऊ। आलेली बघू शकता, मस्त ग्रेव्हीने तेल पण सोडलेलं आहे, तरी पण आली तिला। फ्राय केलेले बटाटे, कांदा आणि पनीर घालून घेऊ।
व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान असा कलर पण आलाय ग्रेव्हीला मसाल्यामुळे, तुम्ही बघू शकता सुगंध पण खूप सुंदर येतोय। चांगलं मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ ग्रेव्हीसाठी। मी थिक ग्रेव्ही ठेवतोय त्याच्यामुळे मी कमी पाणी टाकलं, तुम्ही जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त पण पाणी टाकू शकता। 10 मिनिटं याला आपण असंच उकळी घेऊन टाकूया। भाजी व्यवस्थित आपली एकदम शिजलेली आहे, पूर्णपणे ग्रेव्ही पण मस्त रेडी झालेली, तर्री पण आलेली त्याला। आता त्याच्यामध्ये एक लिंबू घालून घेऊ। कस्तुरी मेथी, राजस्थानी आलू प्याज पनीरची सब्जी रेडी।